बातमी मुंबई पदवीधर मतदारसंघामधून अनिल परब हे विजयी झालेत। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार आहे। अनिल परब हे ठाकरे गटाचे उमेदवार मुंबई पदवीधर मतदारसंघामधून होते आणि ते आता विजयी झालेले आहेत। थोड्याच वेळात या संदर्भातली अधिकृत घोषणा होणार आहे। कृष्णा सोनारवडकर माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात। आणि कृष्णा, सुमित, आपण पाहतोय की मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर या दोन जागांचे निकाल आता जवळपास स्पष्ट होताना पाहायला मिळत आहेत। कोकण पदवीधरमध्ये भाजपकडून निरंजन डावखरे हे आघाडीवरती आहेत आणि त्यांना एक मोठी लीड आहे। मात्र दुसरीकडे मुंबई पदवीधरमधून आपण पाहतोय की ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब हे जवळपास 25,000 पेक्षा जास्त मतांनी लीडवरती आहेत। त्यामुळे त्यांचा सुद्धा विजयाचा विश्वास जो आहे तो व्यक्त केला जातो आणि थोड्याच वेळामध्ये याची अधिकृत घोषणा सुद्धा होऊ शकते। आतापर्यंतची आकडेवारी समोर आली त्यानुसार अनिल परब यांना जवळपास 44,791 मतं मिळालेली आहेत, तर भाजपच्या किरण शेलार यांना 18,771 मतं मिळालेली आहेत आणि ही आकडेवारी पाहता जवळपास 25,000 पेक्षा अधिकची लीड ही अनिल परब यांना आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे यांना सुद्धा एक मोठी लीड आहे आणि त्यांच्या सुद्धा विजयी जे आहेत ते सुद्धा थोड्याच वेळामध्ये घोषित केले जातील। दुसरीकडे आपण पाहतोय की अनिल परब यांच्या विजयाचा जल्लोष जो आहे तो सुद्धा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी साजरा केलेला आहे। त्यामुळे दोन जागांचे निकाल हे जवळपास स्पष्ट झालेले आहेत। मात्र मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये अजून सुद्धा काटेकी टक्कर पाहायला मिळते आहे। ठाकरे गटाचे उमेदवार आणि दुसरीकडे शिक्षक भारतीचे उमेदवार यांच्यामध्ये ही काटेकी टक्कर पाहायला मिळते आहे। मात्र पहिल्या पसंतीची मतं जी गणना करण्यात आली त्यामध्ये 5,800 मतांचा विजयाचा कोटा निश्चित करण्यात आलेला होता। मात्र कुठल्याही उमेदवाराला हा 5,800 मतांचा कोटा हा मिळवता आला नाही। त्यामुळे दुसऱ्या पसंतीची मतं कुणासाठी निर्णायक ठरणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र त्याचा सुद्धा निकाल थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होऊ शकतो। मात्र एकूण 3 मतदारसंघाची मतमोजणीची प्रक्रिया सध्या नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये सुरू आहे आणि 2 जागांमध्ये आपण पाहतो की एका जागेवरती ठाकरे गटाचे अनिल परब हे मुंबई पदवीधरमधून विजयी होताना पाहायला मिळत आहेत। त्यांची उमेदवारी विजयी उमेदवारी जी आहे ती थोड्याच वेळामध्ये घोषित केली जाईल। मात्र दुसरीकडे आपण पाहतो की कोकण पदवीधरमधून निरंजन डावखरे यांची जी काही घोषणा आहे विजयाची ती थोड्याच वेळामध्ये होऊ शकते आणि दोन्ही जागांमध्ये आपण पाहिलं तर जी लीड आतापर्यंत मिळालेली आहे ती लीड तुटण्यासारखी नाही आणि त्यामुळे कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरे यांना जी लीड मिळालेली आहे ती रमेश कीर यांच्यासाठी आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जवळपास फक्त 19,000च मतं मिळालेली होती। त्यामुळे ते सुद्धा हारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे कोकण पदवीधरमधून भाजपच्या उमेदवाराचा विजय होताना पाहायला मिळतोय, तर मुंबई पदवीधरमधून ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब हे विजय होताना पाहायला मिळत आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाचं आता ज्या जागेकडे लक्ष लागलेलं आहे म्हणजे मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये आणि इथून नेमकं कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जमो अभ्यंकर जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत शिक्षक मतदारसंघामध्ये त्यांना आतापर्यंत तरी मधल्या पहिली जी फेरी पूर्ण झाली त्याच्यामध्ये सुद्धा मोठी अशी लीड मिळालेली नव्हती किंवा शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष मोरे यांना सुद्धा म्हणावी तशी मोठी लीड मिळालेली नव्हती आणि त्यामुळे इथे काटेकी टक्कर पाहायला मिळते आहे। मात्र दुसरीकडे महायुतीचे जे उमेदवार आहेत ते वेगवेगळ्या पक्षांना उभे केलेले होते आणि त्यामुळे ती जवळपास 5 उमेदवारांमध्ये ही लढत जी आहे ती पाहायला मिळत होती आणि त्यामुळे महायुतीच्या या सगळ्या उमेदवारांचा राजकीय वर्तुळात